युवक मित्रांनो आणि श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात आपण भेटणार आहोत आर्मी डे परेडमध्ये सहभागी झालेली NCC कॅडेट साजिदा मुल्ला हिला, आणि तिच्याशी बातचीत केली आहे आकांक्षा जोशींनी. हाय फ्रेंड्स, युवावाणीच्या आजच्या भागात आपल्यासोबत असणार आहे साजिदा मुल्ला, जिचं आर्मी डे परेडसाठी पुणे इथे सिलेक्शन झालं होतं. आपण एकूणच तिचा पुणे येथील परेडचा एक्सपिरियन्स आणि त्याचबरोबर NCCमधील एक्सपिरियन्स तिच्याकडून जाणून घेणार आहोत. हाय साजिदा. हॅलो मॅम, माझं नाव ज्युनियर अंडर ऑफिसर साजिदा मुल्ला. मी सध्या पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे BSc थर्ड इयरमध्ये शिकत आहे. त्यासोबतच मी आता NCC थर्ड इयरमध्ये सुद्धा आहे. मी सध्या सांगलीत राहते आणि यावर्षी मी आर्मी डे परेड 2025 मध्ये पार्टिसिपंट होते. तर तुझा एकूणच NCC मधला आणि परेडचा एक्सपिरियन्स कसा होता? मी जेव्हा ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर BSc PDVP कॉलेज तासगाव येथे ॲडमिशन घेतलं तर मला तिथे असणारे ANO कॅप्टन डॉक्टर विनोद कुमार कुंभार, मी त्यांची गाठ घेतली. तेव्हा त्यांनी मला NCCबद्दल इन्फॉर्मेशन दिली. जे पासआउट झालेले सिनियर्स होते त्यांच्याकडून मला माहिती भेटली की कॅम्प्स कसे असतात आणि मी कुठून कशात पार्टिसिपेट करू शकते. त्यासोबतच आमचे जे प्रिन्सिपल सर होते ते सुद्धा NCC कॅडेट राहून गेलेले आहेत, मिलिंद हुजरे सर. तर ते सुद्धा आम्हाला ॲडमिशनच्या ड्युरेशनमध्ये खूप सपोर्ट केले की NCCमध्ये ॲज अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटी कॉलेजमध्ये तुम्ही भाग घेतला तर त्यामध्ये खूप सारे चान्सेस आहेत. सो तिथून स्टार्ट केल्यानंतर फर्स्ट इयरमध्ये जेव्हा आम्ही असतो ॲज अ कॅडेट, तर आम्हाला आमच्या सिनियर्सकडून ड्रिल आणि अदर ॲक्टिव्हिटी जे आपण NCC डेली रुटीनमध्ये करतो तिथून आमची सुरुवात झाली. जेव्हा मी सेकंड इयरमध्ये होते तेव्हा मी वेगवेगळे कॅम्प जसं की CATC, त्याला म्हणतो आपण कंबाईंड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प, जे प्रत्येक युनिटमध्ये NCCच्या कंडक्ट करतो. तिथून मग मला आमचे PI स्टाफकडून, मग आमचे कमांडिंग ऑफिसर होते किंवा ॲडम ऑफिसर ह्यांच्याकडून आम्हाला गायडन्स भेटलं की नॅशनल कॅम्प्स जसे की आर्मी डे परेड, रिपब्लिक डे परेड, त्यामध्ये आम्हाला कसं पार्टिसिपेट करता येईल, त्याची प्रोसेस काय असते, सिलेक्शन कसा होतो. तिथून मग मी जेव्हा सेकंड इयरमध्ये गेले त्यावेळी डिसेंबर 9ला मला कॉल आला आमच्या युनिटकडून की असं सिलेक्शन आहे आर्मी डे परेडमध्ये. आणि यावर्षी फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री नॅशनल कॅडेट कॉर्प्समधून ओन्ली SW म्हणजे सिनियर विंगचे गर्ल्स कॅडेट्स, ते ह्यावेळी पार्टिसिपेट करणार होते आर्मी डे परेडमध्ये. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून टोटल 120 अक्रॉस कॅडेट्स आलेले थ्रू आउट महाराष्ट्र. आणि त्यामधून आम्ही सांगलीमधून 16 महाराष्ट्र बटालियन NCC सांगलीमधून 4 SW कॅडेट्स गेलेलो. बाय गॉड्स ग्रेस आम्ही चौघीही सिलेक्शनमध्ये प्रोसेसमध्ये भाग घेतला आणि आम्ही चौघीही पार्टिसिपेट झालो. तिथून मग आमची जर्नी स्टार्ट झाली. त्या ड्युरेशनमध्ये मग आम्हाला वेगवेगळ्या आर्मीचे ऑफिसर्स बघायला भेटले. मग ड्रिल इन्स्ट्रक्टर्स असतात किंवा वेगवेगळे अजून सिपाई असतात, हे सगळे आम्हाला बघायला भेटले. जेव्हा आम्ही सुरुवातीला पहिल्या दिवशी गेलो तेव्हा आम्ही खूपच जास्त घाबरलेलो होतो की आपण ॲज अन NCC कॅडेट आणि बाकीचे जे युनिट्सचे किंवा ऑफिसर्स असतात आर्मीचे, तर ते खूपच जास्त आमच्यासमोर पॉवरफुल दिसायचे किंवा आम्ही त्यांच्यासोबत कम्पीट केलं तर आम्ही त्यांच्यासोबत परेड करू शकतो का, तर ह्यामुळे आम्ही थोडंसं घाबरलो होतो. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो तर आम्हाला ऑलरेडी तिथे जे बाकीचे युनिट्स होते, रेजिमेंट्स होते, मग त्यांची तयारी 1 महिना आधी चालू झालेली. पण आम्ही लेट असल्यामुळे आम्हाला थोडंसं लवकर कॅचअप करावं लागलं. तर तिथले जे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्टनंट जनरल अनुराज बीज, त्यांनी आम्हाला एक चॅलेंज दिलेला की जर आम्ही त्या वीकमध्ये चांगली परेड दाखवली तर आमचं सिलेक्शन होईल, नाहीतर मग ते नेक्स्ट वीकला आम्हाला तिथून आउट करणार. तर आमचे जे ड्रिल इन्स्ट्रक्टर होते त्यांनी ती गोष्ट आणि बाकीच्या कॅडेट्सनी सुद्धा जे परेडमध्ये पार्ट घेत होते त्यांनी एवढी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं की आम्ही खूप चांगली परेड प्रॅक्टिस केली आणि नेक्स्ट वीकमध्ये आम्ही एवढी चांगली दाखवली की आम्ही त्याचा पार्ट झालो. तर जेव्हा कन्फर्म झालो तेव्हा आम्ही खूप खुश झालो. तर तिथून आम्हाला पुढे जर्नीमध्ये सुद्धा खूप काही वेगवेगळे गोष्टी दिसल्या तिथे, जसं की आर्मी वेपन्स असतील, इन्सास रायफल किंवा आर्मीचे बाकीचे ॲम्युनेशन्स असतील, तिथे डेमॉन्स्ट्रेशन होणारे टँक्स असतील किंवा मग ड्रोन्स असतील. नवीन जे आपण या युगामध्ये बघतो की भारत खूप आता डेव्हलपमेंट करतोय डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये, तर तिथे असणारे सगळे ॲम्युनेशन्स वगैरे किंवा मग बाकीचे रेजिमेंट्स म्हटले तर बॉम्बे सॅपर युनिट्स, मग विमेनचा स्वतःचा एक युनिट आहे, त्याच्यासोबतच मद्रास रेजिमेंट, मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट, ह्या सगळे रेजिमेंटचे ऑफिसर्स, मग सिपाही, मग बाकीचे ड्रिल इन्स्ट्रक्टर्स आम्हाला बघायला भेटले. तर त्यामुळे ही खूप एक्सपिरियन्स चांगला होता. त्यासोबतच आम्हाला पुणेमध्ये असल्यामुळे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला इथे सुद्धा जाण्याचा
एक एक्सपिरियन्स भेटला. तर तिथे जाऊनसुद्धा आम्हाला खूप काय काय वेगवेगळं जे लाईफटाईम सिव्हिल लाईफमध्ये राहून भेटत नाही, तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला बॉम्बे सॅपर्समध्ये गेल्यामुळे बघायला भेटले. तर दिस वॉज अ व्हेरी मोमेंटस ओकेजन अँड वी लर्न सो मच एक्सपिरियन्स फ्रॉम इट. ओके. तुझा तिथला तू थोडक्यात जर्नी काय होती आणि तुम्ही कसं तिथंपर्यंत पोहोचला ह्या सगळ्या गोष्टी तू सांगितलीस. पण याचं जे सिलेक्शन प्रोसेस होती ती कशा पद्धतीनं झाली होती तुमची? सो तिथे बॉम्बे सॅपर्स युनिट जो होता तिथे ह्या वर्षी आर्मी डे परेड इन द सेन्स ड्रिल चालते. तर त्या परेडमध्ये कॅडेट्सला वेपन कॅरी करून ड्रिल करावी लागते. तर त्यासाठी आम्हाला वेपन्स दिले जातात. मग आर्मीमध्ये गार्ड ऑफ ऑनर असतो, म्हणजे जे ते रँक होल्डर्स असतात तिथे येणारे, जसे की GOC आपले आर्मीचे जे आत्ताचे चीफ आहेत, मग त्यांना आम्हाला गार्ड द्यावा लागतो. म्हणजे आम्हाला ॲज अन ऑनर त्यांना थ्रू रायफल आम्हाला त्यांना गार्ड द्यावी लागते. तर ती गार्ड येण्यासाठी सिलेक्शन होतं. अक्रॉस 120 कॅडेट्स आलेले तिथे, 120-130 ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. तर प्रत्येकाचे कॅडेट्सचे तिथे ड्रिल घेतली, ते कसे ड्रिल करतात त्याच्यावरनं त्यांना जज करून मग त्यामधून सिलेक्शन करून 72 कॅडेट्स बाहेर काढले आणि त्यामधून 64 कॅडेट्सनी तिथे परेड परफॉर्म केली. तर परेडसाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे आपली आर्मीची ड्रिल असते ती यावी लागते. त्याच्यासोबतच गार्ड यावा लागतो. इन्सास रायफल असते आर्मीची. मोस्टली NCCमध्ये सेल्फ लोडेड रायफल यूज करतात, पण तिथे गेल्यानंतर जे आर्मीची स्वतःची इन्सास म्हणजे इंडियन स्मॉल आर्म सिस्टीम रायफल म्हणतो 4 kgची, मग ती रायफल घेऊन आपल्याला पूर्ण दिवस ते प्रॅक्टिस करावी लागते 12 hours एव्हरी डे. मग ती प्रॅक्टिस करून त्यावरून सिलेक्शन करून कॅडेटचं पुढे कॅम्पमध्ये सिलेक्शन. ओके. ही जी आर्मी डेची परेड झाली होती ती तुला आठवते का? किती तारखेला झाली होती आणि प्लेस कोणती होती ती? आर्मी डेचं सिलेक्शन हे BEG बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटरमध्ये NCC कॅडेट्सची सिलेक्शन 12 डिसेंबरला झालेली, ताकी आम्ही 15 जानेवारीला आर्मी डे परेडमध्ये परेड करू. ही जी परेड होती ती कुठे झाली होती आणि त्याची तारीख काय होती? परेड 15 जानेवारी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटरमध्ये झालेली. तू NCC हे का चॉईस केलंस? मला लहानपणीपासूनच आर्म फोर्सेसमध्ये जाण्याची खूप इच्छा होती. तर त्यामुळे माझ्या पेरेंट्सनी सुद्धा मला खूप सपोर्ट केलं त्या गोष्टीमध्ये. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला घेतले तर मला कळालं की तिथे नॅशनल कॅडेट कोर हा युनिट आहे, जिथे आपल्याला पुढे संधी भेटते कॅडेट्सला आर्म फोर्सेस जॉईन करण्यासाठी. तर त्यामुळे मला लहानपणीपासूनच इच्छा होती, त्यामुळे मी नॅशनल कॅडेट कोर हे जॉईन केले. मग तू NCC कधीपासून जॉईन केलं आहेस? NCCमध्ये मी फर्स्ट इयरला जेव्हा मी ग्रॅज्युएशनमध्ये होते त्या इयरपासून मी NCC जॉईन केली. आता तुला किती वर्ष झाली NCC जॉईन मी आता 3rd इयरला NCCमध्ये लास्ट. म्हणजे आता 2 वर्ष होऊन गेली तुला, हे 3रं वर्ष सुरू आहे. ओके. यामध्ये तुझ्या कॉलेजकडून तुला NCC साठी कसा सपोर्ट मिळतोय आणि त्याचबरोबर तुम्हाला कशा पद्धतीने तिथं ट्रेन केलं जात आहे? ओके. सो जेव्हा कॅडेट फर्स्ट इयरला एनरोल होतो सिलेक्शन झाल्यानंतर, तर तिथे जे आमचे ANO सर असतात, म्हणजे असोसिएट NCC ऑफिसर, ते आम्हाला पूर्ण पुढची प्रोसेस सांगतात की कसं आहे कॅडेट फर्स्ट इयरपासून 2nd इयरमध्ये जातो, मग त्याला कोणते कोणते कॅम्प्स करायला भेटतात. आणि कॉलेजचा सपोर्ट म्हटल्यानंतर जे आमचे प्रिन्सिपल आहेत डॉक्टर मिलिंद हुजरे सर, ते सुद्धा एक NCC कॅडेट राहून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला वेगवेगळे कॅम्प्स करायला भेटतात. जर NCCचा कॉलेज थ्रू सपोर्ट म्हटलं तर जेव्हा एक कॅडेट एनरोल होतो तर त्याला सगळ्यात आधी डिसिप्लिनची गरज असते. त्यामुळे जे सिनियर्स असतात किंवा जे तिथे येणारे आम्हाला शिकवणारे PI स्टाफ्स असतात, तिथून आम्हाला वेगवेगळे म्हणजे द रोल ऑफ NCC कॅडेट फॉर नेशन बिल्डिंग, तर त्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प झाला, मग अजून स्वच्छता अभियान, तर या वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा करायला भेटतात. आणि जेव्हा एक कॅडेट एनरोल होतं तर त्याला पूर्ण वर्दी वगैरेचे सगळे साहित्य जे लागतात ॲज अन NCC कॅडेट, तर ते सगळं गव्हर्नमेंट सप्लाय थ्रू आम्हाला मिळतात. तुमचं NCCचं डेली रुटीन कशा पद्धतीनं असतं आणि तुम्हाला एखाद्या परेडमध्ये जायचं असेल तर त्याच्या आधीचं तुमचं रुटीन कशा पद्धतीनं ते मेंटेन केलेलं असतं? इफ यू आस्क अबाउट डेली रुटीन, तर एका कॅडेटला वन्स अ वीक ऑर ट्वाईस इन अ वीक कॅडेटला बोलवलं जातं फॉर परेड, म्हणजे डेली जे परेड चालतात त्यामध्ये PI स्टाफ
येतात आणि ते आम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट्स जसे मिलिटरी ट्रेनिंगमध्ये कसे आर्मीचे सिपाहीला किंवा सोल्जरला शिकवलं जातं तसं आमचे पण वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात, जसं मॅप रिडिंग म्हणा, वेपन ट्रेनिंग म्हणा किंवा ड्रिल. तर या सगळ्या गोष्टी इन द मॉर्निंग आम्हाला 8 o'clockपासून परेड चालू झाली 10:30पासून, तर मग ते 12 or 2 o'clockपर्यंत संपते. तर त्यामध्ये आमची ड्रिलची प्रॅक्टिस पण वेगळी घेतात आणि म्हणजे अभ्यासामध्ये जशी आमची सेकंड इयरला बी सर्टिफिकेटची एक्झाम असते आणि थर्ड इयरला सी सर्टिफिकेटची एक्झाम असते, तर त्यासाठी रिटन ॲज वेल एज प्रॅक्टिकल, तर त्या दोन्हीची पण प्रॅक्टिस पी स्टाफ करून घेतात. बरं, मग तुम्हाला NCC मध्ये परेड आणि त्याचबरोबर रिटन एक्झामिनेशन सुद्धा असते. मग त्याची तयारी तुमची कशा पद्धतीने करून घेतली जाते तुमची? रिटन एक्झामची नोट्स असतात ॲज वेल एज पी स्टाफ येऊन आम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज त्याची इन्फॉर्मेशन्स इन डिटेल, जसे आपले स्कूलमध्ये लेसन्स चॅप्टर्स शिकवले जातात तसे आमच्या ह्याच्यामध्ये मिलिटरी ट्रेनिंगचा तो पार्ट असतो आणि त्यामध्ये ते सब्जेक्ट वाईज शिकवलं जातं. ओके. जेव्हा परेडसाठी सिलेक्शन झालं तेव्हा एकूणच घरच्यांचा कसा तुला सपोर्ट मिळाला? इफ आय स्टार्ट फ्रॉम द बिगनिंग, माझा NCCमध्ये जॉईन होण्याचा हाच मोठा होता, कारण माझे फादरसुद्धा एक NCC कॅडेट होते आणि मग त्यांच्याच मार्गदर्शनाने मी NCC जॉईन केली. तर त्यांना इन्फॉर्मेशन होती की कसे कसे कॅम्प्स असतात, मग ते मला दरवेळी सपोर्ट करायचे. मोस्ट इम्पॉर्टंटली पेरेंट्स, फॅमिली, आई वडील, माझे भाऊ आणि आजी आजोबा यांचा तर खूपच जास्त सपोर्ट होता, कारण ते मला दरवेळी कोणत्याही गोष्टीसाठी इन्सिस्ट करायची की तू ह्यामध्ये पार्ट घे, असं कर तसं कर. तर त्यांचं दरवेळी मार्गदर्शन असायचं. जेव्हाही मी कॅम्पला जायचे तर त्यांचा कॉल असायचा. कॅम्पचे ट्रेनिंग्स वगैरे खूप हार्ड चालायचे, रगडा वगैरे खूप भेटायचा, तर त्यामध्ये जेव्हा पेरेंट्सचा एक कॉल होतो तर त्यांचं बोलणं ऐकून असं वाटायचं की आजचा दिल सफल जाईल म्हणून. तर त्यांचं दरवेळीच मार्गदर्शन असायचं आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी इथे आहे. ओके. तुमचा पुणे येथे झालेला जो परेड होता 15 जानेवारीचा, तर तिथला तुझा एक्सपिरियन्स कसा होता? जसं की तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट टाईमच SW सिनियर विंगचे कॅडेट्स पार्ट घेणार होते, तर आम्हाला एवढा आयडिया नव्हता की तिथे जाऊन आम्ही काय करणार आहोत. तर फर्स्ट टाईमच आम्ही इन्सास रायफल हातात घेतली, जी की 4 kgची असते, आणि तिथून आम्ही आमचे डेलीचे ट्रेनिंगचे पिरियड चालायचे 12 hourचे. सकाळी एकदा आम्ही 4:30 वाजता उठलो की मग आमची रूम सोडली की मग डायरेक्ट आम्ही संध्याकाळी 7:30-8पर्यंत येणार. तर हा सगळा शेड्यूल चालायचा. तर त्यामध्ये वेगवेगळे रेजिमेंट्सचे ऑफिसर्स, मग सिपाई, ते आम्हाला दरवेळी बघायला भेटायचे. BEG हा खूप मोठा सदर्न कमांड आहे आपल्या भारतामध्ये, तर त्यामध्ये वेगवेगळे ट्रेनिंग चालतात. तर जे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर आहे बॉम्बे सायपरचा, तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे ऑफिसर्स किंवा सोल्जरची ट्रेनिंग चालते. तर तीसुद्धा आम्हाला कधी कधी बघायला भेटायची की ते सकाळी उठून कसे PT ला जातात किंवा परेडला जातात, त्यांची शिस्त कशी असते, डिसिप्लिन कसा असतो, वेगवेगळे गन्स ॲम्युनिशन्स बघायला भेटायचे. दॅट वॉज अ व्हेरी ब्रिलियंट एक्सपिरियन्स. विथ दॅट ओनली आम्हाला नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासलाला व्हिजिट करायला भेटली. दॅट वॉज इवन अ व्हेरी नाईस मोमेंट फॉर अस, की आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटत आहेत की असं पण असतो. आणि आर्मी इज अ व्हेरी प्रेस्टिजियस अँड व्हेरी ऑनरेबल जॉब. सो तिथे एक ऑफिसर कसा काम करतो किंवा एक सोल्जर कसा काम करतो, तर ते सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला भेटले. परेडमधली तुझी सगळ्यात मेमोरेबल मुवमेंट किंवा मेमोरेबल मेमरी कोणती होती? जेव्हा परेडची एंट्री होते तेव्हा सगळे रेजिमेंट्स खूप जोशमध्ये असतात. प्रत्येक आपल्या बॉडी पेअरला जोशमध्ये ठेवून की आपला जे 7 रेजिमेंट चालतात, तर आमचा सुद्धा त्यामध्ये एक ग्रुप होता जेव्हा परेड चालते. तर जेव्हा एंट्री होते त्यावेळेस सगळे जोशमध्ये असतात. तर जी एंट्री होते ते आमच्यापासून सुरुवात झाली. तर ती एंट्रीला सगळे आमच्याकडे बघायचे. तर एंट्री करताना आम्ही फुल ऑन जोश असायचो. ते स्पीकर्स असायचे, ते खूप मोटिवेशनल डायलॉग्स म्हणायचे. त्याच्यातला मला एक आठवतं की कदम कदम बढाए जा, ना डर कदम बढाए जा, कदमो तले तेरे जमी जग पे तू जाए जा. तर त्या दिवशी जी आमची परेड झाली तर ते बघायचा आम्हाला जो आनंद एक वेगळाच होता की पूर्ण महिना आम्ही एवढं प्रॅक्टिस केली, इन द फायनल आम्ही एवढं चांगलं परफॉर्म केलो. तर दॅट वॉज अ व्हेरी प्रेस्टिजियस अँड अ व्हेरी मच मोमेंट फॉर मी. ओके. तर याच्यानंतर आपण थोडंसं तुझ्या NCC कॅम्पबद्दल जाणून घेऊया. तुमच्या कॉलेजकडून आत्तापर्यंत तू कोणकोणत्या कॅम्प्सना कोणकोणत्या ठिकाणी गेली आहेस? सो मी जेव्हा सेकंड इयरमध्ये होते तर सगळ्यात आधी आम्हाला कंबाईंड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प, जो की एका कॅडेटला इम्पॉर्टंट असतो कॅम्प अटेंड करणं, कारण की त्यासाठी बी सर्टिफिकेट एक्झाममध्ये तो कॅडेट इलिजिबल होतो. तर माझी सुरुवात कंबाईंड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प, जो आमचा 16 महाराष्ट्र बटालियन NCC सांगली कंडक्ट करतो. तर त्यामध्ये आम्हाला सुरुवातीपासून
कॅम्प्स कसे होतात, तर प्रत्येक कॅम्पमध्ये काय काय इव्हेंट्स होतात, तर ते सगळं आम्हाला जाणून दिलं. त्यामध्ये आम्हाला जसे आमचे लेक्चर्स चालतात, मग त्यासोबतच कल्चरल इव्हेंट्स चालतात, ड्रिल चालते आणि वेगवेगळे PT एक्सरसाइजेस किंवा बाकी अजून आर्मीचे ट्रेनिंग्समध्ये काय काय घेतो, तर ते सगळं आम्हाला CATC कॅम्पमध्ये जाणून घ्यायला मिळालं. त्यानंतर रिपब्लिक डे कॅम्प असतो दरवर्षी दिल्लीमध्ये, तर त्यासाठी सुद्धा मी सिलेक्शनसाठी गेलेले. त्यामध्ये माझे 3 कॅम्प्समध्ये सिलेक्शन झालेलं. 1 बाय 1 सिलेक्शन असतो. फर्स्ट आपल्या बटालियनमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर कोल्हापूर ग्रुप असतो, त्यामध्ये वेगवेगळे बटालियन्स असतात. जसं आपलं 16 महाराष्ट्र बटालियन सांगली असतो, त्याचप्रमाणे 6 गर्ल्स बटालियन कोल्हापूर असेल किंवा कराडचे असतील 19, पूर्ण ऑल ओव्हर कोल्हापूरचे युनिव्हर्सिटीचे, तर ते सगळे कॅडेट्स एका सोबत होतात. तर त्यामधून आमची सिलेक्शन होते IGC पुणेमध्ये. IGC पुणेमध्ये पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्राचे कॅडेट्स येतात, अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, तर त्या सगळ्या कॅडेट्स एकासोबत येऊन ते दिल्लीला सिलेक्शन झाल्यानंतर दिल्लीमध्ये रिपब्लिक डेसाठी परफॉर्म करतात. तर त्यामध्ये आमची सुरुवात ऑगस्टपासून झालेली कॉलेजमध्ये. तर कॉलेजमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर आम्हाला बटालियनमध्ये पाठवलं सिलेक्शनसाठी. जेव्हा बटालियनमध्ये सिलेक्शन झालं तर तेव्हा प्रॅक्टिस करून आम्हाला पुढे कोल्हापूरला सिलेक्शनसाठी पाठवलं. कोल्हापूरमध्ये 3 कॅम्प्स चालले आमचे CATCचे, तर त्यामध्ये 1, 2, 3 तिथे पण आम्हाला ड्रिल इन्स्ट्रक्टर्स वेगळे रेजिमेंट्समधून येत होते, तर ते आम्हाला सिलेक्शन्स झाल्यानंतर पुढे पाठवले. तर माझे 3 झालेले सिलेक्शन्स, पण माझी लेग इंजुरी झाल्यामुळे पुढे मला सिलेक्शनमध्ये जायला नाही आलं. तर ते फेज माझं तिथे थांबलं. पण बाय गॉड्स ग्रेस आमचे कमांडिंग ऑफिसर होते 16चे, त्यांनी आम्हाला आर्मी डे परेडबद्दल बोलले आणि मग तिथून माझी जर्नी आर्मी डे परेडसाठी स्टार्ट झाली. ओके. या NCCच्या सिलेक्शनसाठी म्हणजे तुमच्या कॉलेजमधलं सिलेक्शन असू दे किंवा इवन तो बाहेरचे कॅम्प सिलेक्शन असू देत, याच्यासाठी फिजिकल फिटनेस कसा असला पाहिजे आणि डाएट कसं असलं पाहिजे? फिजिकल फिटनेस जेव्हा एक कॅडेट एनरोल होतो तेव्हा एनरोलमेंटसाठी 800 मीटर रनिंग फॉर गर्ल्स अँड 1600 मीटर रनिंग फॉर बॉईज असतो. त्याच्यासोबतच सिटअप्स आणि चिनअप्स वगैरे हे सगळे गोष्टी करून घेतात. आणि जेव्हा एक कॅडेट एनरोल होतो, ते सिलेक्शन वगैरे सगळं संपतं, तर तेव्हापासून त्याला जो फर्स्ट इयर असतो त्यामध्ये पूर्ण त्याची बेसिकपासून ड्रिल, मग पूर्ण PT कशी चालते, आर्मीची ट्रेनिंग, तर त्यामध्ये त्या कॅडेट्सला पूर्णपणे डिसिप्लिन कॅडेट्स ॲज वेल ॲज पूर्णपणे PTमध्ये किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला चांगलं बनवलं जातं. ओके. NCCमधून तुला काय शिकायला मिळालं? लाईफ लेसन काय मिळाला तुला? ॲज अन NCC कॅडेट मी जेव्हा फर्स्ट इयरमध्ये एनरोल झालेले, तर मला इतकं जास्त माहिती नव्हतं. कमिंग फ्रॉम अ सिव्हिल बॅकग्राऊंड, काय असतं NCC ते मला माहिती नव्हतं. पण जेव्हा मी जॉईन केलं आणि मला कळालं की NCC हा सेकंड डिफेन्स लाईन असते आपली इंडियाची, तर त्यामधून मला जेव्हा मी कॅम्प्स अटेंड केले तर मला लिडरशिप स्किल काय असते, मग एक बडी लाईफ काय असते, आर्मीची लाईफ कशी जगायची असते आणि आपल्या सोल्जर्सला काय काय तिथे जाऊन फेस करावं लागतं, तर या सगळ्या गोष्टी मला शिकायला भेटलेच. त्यासोबतच NCCमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प्स होतो किंवा स्वच्छता अभियान होतात किंवा वेगवेगळे कॅम्प्समध्ये कल्चरल इव्हेंट्स होतात. जेव्हा वेगवेगळे स्टेटचे कॅडेट्स एकासोबत येतात, आपली बॉन्डिंग होते, तर एक कॅडेटला बाकीच्या स्टेट्सचे कल्चरल इव्हेंट्स कसे असतात ते सगळे जाणून घ्यायला भेटतो. आणि जेव्हा आपल्याला माहीत नसेल, YEP म्हणून एक कॅम्प असतो, यूथ एक्सचेंज प्रोग्राम, ज्यामध्ये भारताचे थोडे कॅडेट्स दुसऱ्या कंट्रीच्या कॅडेटसोबत कॅम्प्स अटेंड करतात. तर त्यामध्ये ॲज अन इंडियन कॅडेट तुम्ही रिप्रेझेंट करता नॅशनल कॅडेट कॉर्पला, तर तिथेसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात. दॅट इज अन ऑनर फॉर मी. NCCमधून तुला पुढच्या जॉबसाठी किंवा पुढच्या करिअरसाठीच कशा पद्धतीने अपॉर्च्युनिटीज तयार होतात? NCCमध्ये जेव्हा एक कॅडेट एनरोल होतो आणि तो C सर्टिफिकेट पास होतो 3 इयर्सच्या जर्नीनंतर, तर तो कॅडेट जेव्हा 3rd इयर पासआउट होतो C सर्टिफिकेटसोबत विथ A और B ग्रेडिंग, तर त्याला वेगवेगळे डिफेन्स फोर्सेसमध्ये जॉब्स असतात. जसं की NCC स्पेशल एंट्री आहे ऑफिसरसाठी. जेव्हा एक आर्मी ऑफिसर तयार होतो त्याच्यासाठी आधी CDS म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस ही एक्झाम असते रिटर्नसाठी. तर रिटर्न जेव्हा एक नॉर्मल सिव्हिलियन क्लिअर करतो, त्यानंतर SSB म्हणून सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड असतो. त्यामधून जेव्हा सिलेक्शन होतं, इंटरव्ह्यू होतात, बाकीचे सगळे टेस्ट कॅरी होतात. त्या सिलेक्शन झाल्यानंतर एक लेफ्टनंट म्हणून आपली ट्रेनिंगसाठी निवड होते. तर त्या निवडसाठी नॅशनल कॅडेट कोर्प हा डिरेक्ट विदाऊट क्लिअरिंग युअर रिटर्न एक्झामिनेशन थ्रू CDS एक कॅडेट डिरेक्टली SSB देऊन एक ऑफिसर म्हणून बनून जातो. तर त्याच्यासाठी रिटर्न द्यायची गरज नसते. आणि जर आपण नॉर्मल एक सोल्जर किंवा अग्निवीर बोलायला गेलो,
तर अग्निवीरसाठी सुद्धा रिटर्न एक्झामिनेशन जी आर्मी नेव्ही एअरफोर्स कंडक्ट करते, तर त्याच्यासाठी ही कॅडेटला जायची गरज नाही आहे. त्याला कॅडेटला ती सूट असते की रिटर्न एक्झामिनेशन न जाता डिरेक्टली तो ग्राउंडसाठी म्हणजे फिजिकल टेस्टसाठी तो अपिअर होऊ शकतो. ओके, याच्यातून हा फायदा होतो तुमचा. NCC घेतल्यामुळे तुम्हाला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जॉबसाठी प्रेफरन्स मिळाला जातो. Yes. त्याच्यानंतर मला एखादा एक्सपिरियन्स तुझ्या NCC कॅम्पमधला असा सांग की जिथं तुला चॅलेंजेस पण फेस करावे लागले आणि तिथले एक छान एक्सपिरियन्स पण नवीन काहीतरी शिकायला मिळालं तुला त्या कॅम्पमधून NCCच्या. सो मी रिसेंटली 3rd इयरमध्ये असताना मेमध्ये असताना आमचा एक कंबाईंड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प होता. तर त्यामध्ये ॲज अ 3rd इयर कॅडेट मला कंपनी असते 4 अल्फा ब्रावो चार्ली डेल्टा, तर मी अल्फा कंपनीची सिनियर झालेली आणि तिथे ॲज अ लीडर तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी असते प्रत्येक कॅडेटला सांभाळायची. तर ॲज वेल ॲज त्या कंपनीचे जे कॉम्पिटिशन्स कॅरी होतात दुसऱ्या कंपनीसोबत, मग ते स्पोर्ट्समध्ये असतील किंवा कल्चरल इव्हेंट्समध्ये असतील, तर ते सगळे तुम्हाला ॲज अ सिनियर पुढे होऊन प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करून तुम्हाला कंपनी तुमची कशी जिंकवता येते त्यामधून तुमची लिडरशिप स्किल कळते. तर जेव्हा मी सिनियर झाले तेव्हा खूप सारे मला चॅलेंजेस असे फेस करायला लागले की कॅन्डिडेट समोरचा कसा आहे तर हे आपल्याला माहिती नसतं. तर त्याला जाणून घेऊन त्याच्यामध्ये स्किल्स काय आहेत, तर त्याच्यामधून तुम्हाला स्पोर्ट्समध्ये वेगळे मग जसं की थ्रोबॉल झाला, कबड्डी झालं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅडेट्स वेगळे काढून मग त्यांना तुम्हाला सपोर्ट करावं लागतं, चिअरअप करावं लागतं. कॅडेट्सला प्रत्येकला जर इंजुरी कुठे झाली तर त्या कॅडेटला तुम्हाला हेल्प करावी लागते. तर या गोष्टीमधून आपण काय होते सुद्धा कळून येतं. तर ते मला चॅलेंजेस फेस करावे लागले. मग त्याच्यासोबतच मला कल्चरल इव्हेंट्समध्ये मी स्वतःहून पार्ट घेतला आणि माझ्या आतमध्ये काय स्किल्स आहेत ते मला ओळखता आले की मी सिंगिंगमध्ये पण चांगलं परफॉर्म करू शकते विथ ड्रिल. आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून माझी जी अल्फा कंपनी होती ती विन झाली, आम्हाला चॅम्पियन ट्रॉफी भेटली. तर त्यामधून मला एक खूप चांगला अनुभव भेटला की सिनियर बनून तुम्ही नॉट ओनली यू हॅव दॅट ऑनर ऑफ बिईंग अ सिनियर बट यू आर रिस्पॉन्सिबल फॉर बिईंग अ सिनियर. NCC मधली तुझी अचीवमेंट्स कोणत्या आहेत, काय सांगशील? कंबाईंड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये मी माझ्या बटालियनमध्ये बेस्ट इन ड्रिल आहे. त्याच्यासोबतच जेव्हा मी आर्मी डे परेडमध्ये पार्ट घेतलं तर फ्रॉम माय बटालियन अँड फ्रॉम माय ग्रुप मी एक अचिव्हमेंट घेतली. RDC मध्ये सुद्धा मी पार्ट घेतल्यामुळं त्याचा एक माझ्यासोबत चांगला एक्सपिरियन्स झाला. आणि आत्ताची जी कंबाईंड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प झाली त्याच्यामध्ये मला चॅम्पियन ट्रॉफी भेटली कॅडेट म्हणून. ओके, पुणे इथे झालेल्या आर्मी डे परेडसाठी तुला कोणकोणते चॅलेंजेस फेस करावे लागले, काय सांगशील? जेव्हा मी पुणेमध्ये सिलेक्शनसाठी गेले तेव्हा जे NCCचे पुणेमध्ये 7 ग्रुप्स आहेत, अमरावती, औरंगाबाद, मग आमचा आहे पुणे आहे, मुंबई A, मुंबई B, तर ह्या सगळे वेगवेगळ्या ग्रुप्समधून कॅडेट्स एकासोबत आलेले. तर थोडीशी भीती होती की आपलं सिलेक्शन होईल की नाही. तर त्यामध्ये जेव्हा मी परफॉर्म केले, माझा बेस्ट दिला, तर मी सिलेक्शन झाले. दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग फॉर मी की मी माझी कुठेतरी कॅपॅबिलिटी चेक केली की मी चांगली परफॉर्म करू शकतो. मी कधी आधी गार्ड ऑफ ऑनर परफॉर्म केला नव्हता. तर तिथे जाऊन जे आमचे ड्रिल इन्स्ट्रक्टर आमचे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला इथून आम्हाला अपॉइंट झालेले. तर त्यांनी आम्हाला पुरेपूर मदत केली की पूर्ण गार्ड शिकवायची इन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. तर तो एक खूप मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी की मी 2 दिवसात गार्ड शिकले आणि पूर्ण गार्ड तिथे परफॉर्म केला. तर दॅट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग अँड अ व्हेरी नाईस थिंग फॉर मी. ओके, तिथे झालेल्या परेडमध्ये अजून कोणकोणत्या भागातून NCC कॅडेट आले होते? ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून NCC कॅडेट्स आलेले, ऑल 36 डिस्ट्रिक्ट्समधून. नॅशनल कॅडेट कोर हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे कॅडेटसाठी, यूथसाठी, की ते एकासोबत येऊन ड्रिल किंवा कल्चरल इव्हेंट परफॉर्म करतात. तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून 120 अक्रॉस कॅडेट्स आलेले, ज्याच्यामधून 72 कॅडेट्स सिलेक्ट झालेले आणि त्यामधून 64 कॅडेट्सनी परेड परफॉर्म केलेली. एकूणच या सगळ्या एक्सपिरियन्समधून तुला NCC कडून आणि त्या परेडकडून काय शिकायला मिळालं? द फर्स्ट मेन बेसिक थिंग की ड्रिल मला पूर्णपणे शिकायला भेटली. आर्मीची ड्रिल कशी असते, जे की मला पुढे डिफेन्स फोर्सेस जॉईन केल्यानंतर उपयोगी पडणार आहे. तर आय एम थँकफुल टू नॅशनल कॅडेट कोर. आणि त्यासोबतच एक लीडर कसा बनतो आणि त्यासोबतच तुमची बडी लाईफ कशी असते, आर्मीमधली लाईफ कशी असते, हे सगळ्या मला गोष्टी नॅशनल कॅडेट कोर थ्रू शिकायला भेटल्या. NCC मध्ये येणाऱ्या युवकांना तू तुझ्याकडून काय सांगशील? NCC मध्ये येण्यासाठी त्यांना काय करावं लागेल? NCC इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये असता तर प्रायव्हेट स्कूल्स किंवा पब्लिक स्कूल्समध्ये तुम्हाला NCC हा आता डेलीमध्ये सगळ्या स्कूल्समध्ये अपॉइंट झालेला आहे. तर जेव्हा तुम्ही 8th क्लासला असता तेव्हा तुमच्या स्कूल कॉलेजेसमध्ये NCC हा भाग असतो ॲज अ ज्युनियर डिव्हिजन ऑर ज्युनियर विंग.
तर तिथून तुम्ही पाठ घेऊ शकता किंवा जेव्हा तुम्ही 11th और 12th स्टँडर्डमध्ये असता तर तुम्हाला सिनियर डिव्हिजन किंवा सिनियर डिव्हिजन इन द सेन्स बॉय कॅडेट आणि सिनियर विंग म्हणजे गर्ल्स कॅडेट. तर तुम्ही ॲज अ गर्ल्स कॅडेट किंवा ॲज अ बॉयज कॅडेट पुढे 3 वर्षासाठी NCC जॉईन करू शकता. आणि जेव्हा तुम्ही ज्युनियर कॅडेट असता तेव्हा तुम्ही 2 वर्षासाठी ॲज अ ए सर्टिफिकेट तुम्ही जॉईन करू शकता. आणि जेव्हा तुम्ही सिनियर डिव्हिजन किंवा सिनियर विंगचे कॅडेट बनता तर तुम्ही 3 वर्षासाठी ॲज अ बी सर्टिफिकेट होल्डर अँड ॲज अ सी सर्टिफिकेट होल्डर तुम्ही पासआउट होता. तर त्यातून त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या लाईफमध्ये फायदा होईल? बेसिकली NCCचा मोटो आहे युनिटी अँड डिसिप्लिन. तर प्रत्येक कॅडेटला जेव्हा तो एनरोल होतो तर त्याच्यासोबतचे बाकीचे बडी तर त्याच्यासोबत त्याचे सिनियर्स असतील तर एकासोबत मिळून तुम्ही कसा पुढे परफॉर्म करता ही तुमची युनिटी दिसते. आणि डिसिप्लिन जेव्हा एक कॅडेट फर्स्ट इयरमध्ये एनरोल होतो तर त्याचा सिनियर त्याला पूर्णपणे वरती कशी घालायची इथून सुरुवात करेन. तर जेव्हा एक कॅडेट एनरोल होतो तर त्याला पूर्ण तो कॅडेट कधी कोणत्या गोष्टीमध्ये त्याला पार्ट करायचं आहे, ती वर्दी घालणार किंवा कोणत्या प्लेसमध्ये त्याला जायचं आहे आणि किती टाईममध्ये जायचं आहे. तर द प्लेस, द थिंग हे हॅज टू वेअर ऑर द टाईम ही हॅज गिवन टू बी देअर. तर ती गोष्ट आपल्याला शिकायला भेटते NCC मधून. एकूणच या सगळ्या प्रवासातून तू तुझ्या करिअरसाठी पुढचं काय ठरवलं आहेस? फ्युचरमध्ये तू कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहेस? So my basic choice to join NCC was that I wanted to be a part of Indian Armed Forces further. तर NCC हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला डिरेक्ट SSB थ्रू एक ऑफिसर बनण्यासाठी तुम्हाला प्रेफर करतो. तर जेव्हा तुम्ही एक C सर्टिफिकेट होल्डर होता विथ A और B ग्रेडिंग तर तुम्हाला डिरेक्टली SSB द्यायला येते, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. तर त्या थ्रू मी इंटरव्ह्यू देऊन पुढे ऑफिसर बनण्याचे स्वप्न पाहते. तुमचा एकूणच एक्सपिरियन्स परेडमधला असेल आणि त्याचबरोबर NCCमधला असेल, हा खूप छान पद्धतीने तू सांगितलास आणि बऱ्याच नवीन गोष्टी आमच्या श्रोत्यांना आणि त्याचबरोबर मलासुद्धा ऐकायला मिळाला. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि तुला पुढच्या तुझ्या करिअरसाठी पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आर्मी डे परेडमध्ये सहभागी झालेल्या NCC कॅडेट साजिदा मुल्ला हिच्याशी आकांक्षा जोशींनी केलेली बातचीत आजच्या युववाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत. ही निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची होती. योग मित्रांनो आणि श्रोते हो, मला श्रीनिवास दरंडीकरला या कार्यक्रमात आता निरोप द्या. नमस्कार.